अक्षय तृतीयेनिमित्त पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली। उमरदे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सव। बाजारपेठेत घागर, आंबे, डांगर खरेदीसाठी नागरिकांची झाली गर्दी। उमरदे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सव निमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आजही सुरू। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला खानदेशात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। या निमित्त शहर परिसरात विविध कार्यक्रम होत असतात। तालुक्यातील उमरदे येथे खंडेराव महाराज मंदिरात यात्रा भरते। अक्षय तृतीयेनिमित्त बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती। या निमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली। येथील बाजारपेठेत अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला पूजेसाठी लागणारे घागर, माठ विक्रीसाठी विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती। येथील बाजारपेठेत अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला पूजेसाठी लागणारे घागर, माठ विक्रीसाठी विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती। आखाजीचा सण असल्याने घरोघरी गोडधोड करण्यात येते। त्यासाठी विशेष असा खापरवरील पुरणपोळी व आमरसचा बेत असतो। त्यानिमित्त बाजारात विविध प्रकारचे आंबे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। 100 ते 300 रुपये किलोने आंबे विक्री होत आहे। आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होती। घागर पूजेसाठी डांगर लागत असते। डांगर 40 ते 50 रुपये किलो दराने विक्री होत होते। डांगर देखील मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत उपलब्ध होते। ठिकठिकाणी डांगर विक्रीसाठी होते। तालुक्यातील उमरदे खुर्द येथील खंडेराव महाराज मंदिर येथे यात्रा भरते। त्यानिमित्त 12 गाड्यांची लंगड ओढली जाते। दर्शनासोबत लोखंडी साखळी तोडून 12 गाड्या ओढण्याच्या या थरारक उत्सवात अनुभव घेण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची गर्दी होत असते। उमरदे येथील साळुंखे परिवारामार्फत ही परंपरा सुरू आहे। त्यांच्या परिवारातील सदस्य 12 गाडे ओढत असतात। कैलासवासी लकडू साळुंखे यांनी ही परंपरा सुरू केली होती। त्यांच्या कुटुंबातील सदस्य महेंद्र मराठे हे 12 गाडे ओढणार आहेत। गावात यात्रेनिमित्त मंदिर परिसरात सजावट करण्यात आली असून यात्रेची तयारी सुरू आहे। विविध खाद्यपदार्थ वस्तू विक्रीचे दुकानं लावण्यात येत असतात। यात्रेत परिसरातून हजारो भाविक उपस्थित असतात, अशी माहिती येथील कला शिक्षक आनंदराव पवार यांनी दिली आहे। यावर्षी आंब्याची आवक कमी असल्यामुळे थोडं मागच्या वर्षापेक्षा जास्त व्हावी आणि लंगडा, केसर, बदाम, लालबाग आणि गावराणी वगैरे हे चालू झालेले आहे सर्व। भाव म्हणजे एवढे जास्त नाही, थोडं म्हणजे केसर 250 ते 300 पर्यंत आहे। बदाम 100 120 आहे। लालबाग 120 ते 140 आहे आणि लंगडा 150 ते 200 पर्यंत आहे। केसर सौराष्ट्र, बदाम आणि हे बँगलोर, कर्नाटक, लालबाग कर्नाटक तिकडे येतात। तरी साधारण किती आवक? आणि आंबे चांगले